आपल्या शेळीपालन फार्मवरती शेळीपालन करत असाल तर लहान पिल्लं असणं साहजिक आहे आणि हेच लहान पिल्लं जुलाब करणं सुद्धा साहजिक आहे. कशा प्रकारची जुलाब होतात तर पिल्लांना हिरवे जुलाब, पिवळे जुलाब, पांढरे जुलाब, काळे जुलाब असे बऱ्याच प्रकारची जुलाब होत असतात. आणि ह्या जुलाबावर मग औषध काय मित्रांनो, सर्वप्रथम जर पिल्लाला हिरवे जुलाब होत असतील तर जर पिल्लू चारा खात नसेल, चारा खाण्याच्या अगोदरचं पिल्लू असेल तर त्या पिल्लाला आपल्या खाता सोडा थोडासा दुधात मिक्स करून पाजायचा. आणि माझ्या हातात आहे बघा हे O2M नावाचं लिक्विड. O2M नावाचं लिक्विड तुम्ही पिल्लाला पाजायचं आहे जवळपास सकाळ दुपार संध्याकाळ 2.5 ml. 100% रिझल्ट आहे मित्रांनो. कसल्याही प्रकारचे जुलाब लागलेले असू द्या, पिल्लू एकदम 100% क्लिअर होतं आणि नळनळ करतं. आणि याचा तुम्हाला फायदा काय होणार आहे की पिल्लाचे जुलाब थांबले तर पिल्लू वाचेल, पिल्लाचे जुलाब नाही थांबले तर पिल्लं 20-20, 25-25 पिल्लं मरून पडतात लोकांची या जुलाबाच्या नादात. तर तुम्हाला जर पिल्लं मरू द्यायचे नसतील तर तुम्ही हे O2M नावाचं औषध आणूनच ठेवा. ओफ्लॉक्झासिन आणि मेट्रोनिडाझोल कंटेंट असलेलं हे औषध आहे. बाकी पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड होण्याचे काही तुमची इच्छा असेल तर नक्कीच संपर्क करा, नंबर दिलेला आहे. धन्यवाद. बघू शकता आपले पिल्लं आहेत फार्मवरचे कसे नळनळ करताय. त्याच्यानंतर इकडे पण आहेत. जास्त दूध पाजायचं नाही पिल्लांना, खाता सोड्याचा वापर करा. हे बघा एका दिवसाचं पिल्लू आहे, 3.5 ते 4 किलोचं पिल्लू झालेलं आहे. शेळी बी मोठी आहे, 70 किलोची शेळी असेल. सिंगल पिल्लू झाल्यामुळं स्ट्रॉंग वजन आहे एकदम. बघू शकता तुम्ही. नंबर 1. धन्यवाद.